आज आपण पॅडी कल्टिवेशनचा उर्वरित जो भाग आहे तो पाहणार आहोत. पॅडी कल्टिवेशनमध्ये आपण आत्तापर्यंत बोटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली, युजेस, प्रिपरेटरी टिलेज, सॉइल रिक्वायरमेंट, क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, स्पेसिंग असेल, सोईंग सीझन असेल, सोईंग टाईम असेल आणि त्यानंतर आपण मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन, ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन अँड जापनीज मेथड और इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन यानंतर आपण पुढील पॉईंट्सकडे येऊया आणि तो पॉईंट आहे पॅडी नर्सरी मॅनेजमेंट. पॅडीमध्ये किंवा भात पिकामध्ये आपणास रोपं तयार करायची एक पद्धत आहे. मग ती कोकणामध्ये असेल किंवा घाटमाथ्यावरती सुद्धा आपण भाताची रोपं तयार करतो. तर ज्या जागेमध्ये आपण ते करतो त्याला आपण नर्सरी किंवा रोपवाटिका असं म्हणतो. तर त्या रोपवाटिका किंवा नर्सरी ह्या 3 प्रकारच्या आहेत पहा. एक वेट नर्सरी, दुसरी ड्राय नर्सरी आणि तिसरी अतिशय महत्त्वाची आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याला आपण दापोग मेथड किंवा दापोग नर्सरी असं आपण म्हणू शकतो. तर या 3 प्रकारामध्ये आपण 1 बाय 1 त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. आता पॅडी नर्सरीमध्ये पहिली जी नर्सरी आहे किंवा ज्याला आपण रोपवाटिका म्हणतो ती आहे वेट नर्सरी. वेट नर्सरीमध्ये आपण प्रथमतः लँड प्रिपरेशन कशा प्रकारे केलं जातं हे पाहूया. त्याच्यानंतरचा मुद्दा येईल बेड प्रिपरेशन, म्हणजे शक्यतो आपण रेज्ड बेडचा वापर करतो आणि ते बेड प्रिपरेशन कशा प्रकारे करायचं तेही याच्यामध्ये मुद्दे ॲड केलेले. आणि शेवटी आपणास साधारणतः 1 हेक्टर जर ती रोपवाटिका असेल तर ती किती हेक्टरसाठी आपल्याला ते बियाणं ते रोपं पुरवू शकतील हेही पाहायचं आहे. तर पहा, वेट नर्सरीमध्ये फर्स्ट द लँड फॉर नर्सरी इज प्लाउड ट्वाइस ड्युरिंग समर. आपल्याला जर रोपवाटिका तयार करायचं असेल, नर्सरी करायचं असेल तर ती जी जागा आहे ती साधारणतः उन्हाळ्यामध्येच त्याचं प्लाविंग झालं पाहिजे, क्लॉड क्रसिंग झालं पाहिजे, स्टबल कलेक्शन झालं पाहिजे. तर हा पहिला मुद्दा आपल्याला सांगतोय की लँड इज प्लाउड ट्वाइस ड्युरिंग दी समर. देन इट इज पडल्ड बाय गिविंग 3 to 4 प्लाविंग्स इन स्टँडिंग वॉटर. आणि मग त्याच्यामध्ये पाणी साठवून आपल्याला पडलिंग करायचं असतं. आता हा पडलिंग शब्द बऱ्याच वेळेला पॅडीमध्ये येतो. तर पडलिंग याचा अर्थ प्लाविंग ऑफ पॅडी फील्ड इन स्टॅग्नंट वॉटर, म्हणजेच साचलेल्या पाण्यामध्ये आपण नांगर चालवतो. मग तो ट्रॅक्टर ड्रॉन असेल किंवा बुलक ड्रॉन असेल. तर ते पडलिंग पाहण्यासाठी हा भाग झाल्यानंतर तुम्हाला एक क्लिप मी पाठवेन ग्रुपवरती, तर ती तुम्ही पहा, म्हणजे ती संकल्पना पडलिंगची तुम्हाला क्लिअर होईल की नक्की पडलिंग पॅडीमध्ये किंवा त्या भात खाचरामध्ये कसं केलं जातं. म्हणजे ते तुम्हाला त्याचं थोडंसं आकलन होईल आणि ती संकल्पना क्लिअर होईल. तर इथे प्लाविंग केल्यानंतर स्टँडिंग वॉटरमध्ये आपल्याला पडलिंग करावं लागतं. पडलिंग म्हणजेच प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर. देन ॲड वेल डिकम्पोज्ड कंपोस्ट ऑर FYM, आपण ज्याला शेणखत म्हणतो ते चांगलं कुजलेलं वेल डिकम्पोज्ड असा शब्द वापरलेला आहे. इज ॲडेड
ॲट द रेट ऑफ 10 टन्स पर हेक्टर. आणि मग ती जर नर्सरी तुमची 1 हेक्टर एरियाची असेल तर साधारणतः 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत त्यामध्ये ॲड करायला पाहिजे. आणि लास्ट, आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल्ड अँड डिवायडेड इन टू स्मॉल बेड्स ऑफ 1 मीटर विड्थ ऑफ सुटेबल लेंथ. आणि असं जर आपण ते FYM ॲड केल्यानंतर आणि पडलिंगची क्रिया पार पाडल्यानंतर आपण त्या फील्डमध्ये रेज्ड बेड तयार करून घेतो. तर ते रेज्ड बेडचे जे काही डायमेन्शन्स आहेत तर त्याची विड्थ साधारणतः आपण 1 मीटर ठेवतो अँड सुटेबल लेंथ म्हणजे तुम्ही 2 मीटर ठेवू शकता अकॉर्डिंग टू साईज ऑफ लँड. म्हणजे विड्थ अँड लेंथ आपल्याला लिहावी लागेल. आणि इथे सुटेबल लेंथ म्हटलेले तुम्ही 2 मीटर 3 मीटर असंही म्हणू शकता. देन 1/2 मीटर वाईड चॅनल्स आर यूज्ड फॉर गुड ड्रेनेज. तर त्या रेज्ड बेडच्या सभोवताली साधारणतः 1/2 मीटर रुंदीचे चॅनल्स ओपन करायचे. कशासाठी? फॉर गुड ड्रेनेज. देन स्प्राउटेड सीड्स आर ब्रॉडकास्टेड ऑर यूज्ड फॉर सोईंग ऑफ द सीड. तर इथे पॅडीच्या बिया की ज्याला आपण साळ म्हणतो ती साळ अगोदर त्याला अंकुर आलेले असले पाहिजे ज्याला आपण स्प्राउटेड सीड्स म्हणतो. तर ते असे स्प्राउटेड सीड्स अंकुर आलेलं बियाणं त्या गादी वाप्यावरती किंवा रेज्ड बेडवरती आपण ब्रॉडकास्ट करतो. तर साधारणतः 1 हेक्टर नर्सरी असेल तर आपल्याला मग किती बिया लागतील तो पुढील मुद्द्यात हा साधारणतः आपल्याला तो रेट दिलेला आहे. सीड रेट रिक्वायर्ड इज 350 to 450 kg फॉर रेजिंग 1 हेक्टर नर्सरी. म्हणजे 1 हेक्टर नर्सरी जर आपल्याला मॅनेज करायची असेल रेज करायची असेल तर आपल्याला स्प्राउटेड सीड साधारणतः 350 ते 450 किलो एवढं लागेल. आणि अशा प्रकारे नर्सरी जर आपण मॅनेज केलेली असेल तर त्या नर्सरीमधून आपल्याला जी मिळणारी रोपं आहेत ती म्हणजे 1 हेक्टरपासून मिळणारी जी रोपं आहेत ती पुढे 10 ते 12 हेक्टर एवढ्या एरियासाठी किंवा प्लांटिंगसाठी सफिशियंट होतात. म्हणजे आपल्याला जो शेवटची ओळ स्लाईडमध्ये दिलेली आहे पहा, द सीडलिंग्स ऑब्टेन्ड फ्रॉम 1 हेक्टर एरिया ऑर नर्सरी आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर ऑफ लँड. तर इथे पहा वेट नर्सरीमध्ये ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 वेळेला प्लाविंग द्यावं लागतं. त्याच्यानंतर पडलिंग करावं लागतं. क्रिया लक्षात ठेवा, प्लाविंग देन पडलिंग इन स्टँडिंग वॉटर. प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर त्यालाच आपण पडलिंग म्हणतो. तिसरं ॲडिशन ऑफ FYM ऑर कंपोस्ट 10 to 12 टन्स पर हेक्टर रेंजमध्ये असू शकतं. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ रेज्ड बेड 1 मीटर विड्थ विथ सुटेबल लेंथ. देन ओपन ड्रेनेज चॅनल्स अराउंड दी रेज्ड बेड. देन sprouted seeds are broadcasted on the raised bed. Seed rate required 350 to 450 kg per hectare or raising 1 hectar nursery. Seed rate किती दिला आहे फॉर 1 हेक्टर नर्सरीसाठी 350 to 450 kg. The seedlings obtained from 1 hectar area are sufficient for planting 10 to 12 अंडरलाईन 10 ते 12 हेक्टर असं आपण म्हटलेलं आहे. तर हे सीडलिंग जे आहेत ते सीडलिंग 10 ते 12 हेक्टर एरियासाठी सफिशियंट होतात. म्हणजे 1 हेक्टर एरिया ऑफ नर्सरी प्रोव्हाइड सीडलिंग्स फॉर 10 to 12 हेक्टर एरिया. हे लक्षात ठेवा. हे झालं वेट नर्सरीच्या बाबतीत. नेक्स्ट नर्सरी किंवा टाईप ऑफ नर्सरी आपण म्हणूया ड्राय नर्सरी, की अशी नर्सरी की जिथे
ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर हा भाग नसतो किंवा त्याला आपण नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय असंही म्हणू शकतो. पहा, वेटमध्ये पडलिंग करावं लागतं, प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं पाण्याची गरज असते किंवा पाणी असलं तरच वेट नर्सरी शक्य होते. इथं ड्राय नर्सरी जी आहे ती कुठं फॉलो केली जाते, कोणत्या रिजनमध्ये फॉलो केली जाते, तर कोणत्या रिजनमध्ये, नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय असलेल्या, की जिथं सफिशियंट वॉटर सप्लाय नाही आहे, पाण्याची उणीव आहे, पाणी नाही आहे, अवर्षणग्रस्त भाग आहे, तरीसुद्धा काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशनवरती आपण वेट नर्सरीची स्थापना करू शकतो. तर पहिलंच वाक्य त्यांनी तेच सांगितलेलं आहे, इट इज फॉलोड इन द रिजन ऑफ नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. ही कोणत्या रिजनमध्ये फॉलो केली जाते की जिथे वॉटर सप्लाय हा ॲश्युअर्ड नसतो. सेकंड, द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लाविंग्स. पहा, इथं नंबर ऑफ प्लाविंग्स वाढलेले दिसतात. कशासाठी? टू मेक द सॉईल लूज अँड पोरस. ती जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला 4 to 5 प्लाविंग्स द्यावे लागतील. थर्ड पॉईंट पहा, यूज वेल डिकम्पोज्ड FOM and raised beds are prepared. As like wet nursery, well decomposed FOM is added and raised beds are prepared. इथं चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला मिसळून घ्यावं लागेल आणि गादी वापा, की ज्याला आपण रेज्ड बेड म्हणतो, ते आपल्याला तयार करून घ्यायचे. नेक्स्ट, ॲज लाईक वेट नर्सरी, ड्रेनेज इज प्रिपेअर्ड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर वाईड चॅनल्स अराउंड दी रेज्ड बेड. त्या रेज्ड बेडच्या सभोवताली 30 सेंटीमीटर वाईड चॅनल्स. कोणते चॅनल्स? तर त्याला आपण ड्रेनेज चॅनल्स असंही म्हणू शकतो. ते ओपन करावे लागतील फॉर गुड ड्रेनेज. नेक्स्ट, सोईंग इज डन ड्युरिंग सेकंड वीक ऑफ जून. तर साधारणतः पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण ड्राय नर्सरी करू शकतो आणि त्याचं सोईंग साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण करतो. सोईंग इज डन ड्युरिंग सेकंड वीक ऑफ जून. नेक्स्ट पॉईंट, द सीड रेट नीडेड फॉर ग्रोईंग 1 हेक्टर नर्सरी इज 250 to 400 kg per hectare. पहा, इथे ड्राय नर्सरीसाठी 1 हेक्टर एरियामध्ये जर आपल्याला नर्सरी करायची असेल तर त्यासाठी 250 ते 400 किलो एवढ्या बिया लागू शकतात, की जे वेट नर्सरीमध्ये 350 ते 450 किलो पर हेक्टर असू शकतं. आणि लास्ट, द सीडलिंग ऑब्टेन्ड फ्रॉम 1 हेक्टर एरिया आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर एरिया ॲज लाईक वेट नर्सरी. इथे आपल्याला दोन्हीमधलं हे एक साम्य आहे की 1 हेक्टर नर्सरी जर आपण रेज केलेली असेल तर 10 ते 12 हेक्टर एरियासाठी आपण सीडलिंग पुरवू शकतो किंवा देऊ शकतो. हे दोन्हीमध्ये आपल्याला सांगता येईल, वेट नर्सरीमध्ये आणि ड्राय नर्सरीमध्ये. तर ड्राय नर्सरीमध्ये आपल्याला मुद्दे किंवा त्याचं जे क्रम आहे तो लक्षात घ्या. ड्राय नर्सरी कुठं फॉलो केली जाते, तर ज्या रिजनमध्ये नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय आहे. त्यानंतर नंबर ऑफ प्लाविंग्स किती द्यावे लागतील आपल्याला, तर प्लाविंग्स आर गिवन 4 to 5 प्लाविंग्स आर गिवन असं आपल्याला म्हणता येईल. देन ॲड वेल डिकम्पोज्ड FOM ऑर कंपोस्ट अँड देन प्रिपेअर रेज्ड बेड्स. देन ओपन दी ड्रेनेज चॅनल्स 30 सेंटीमीटर वाईड अराउंड दी रेज्ड बेड. नेक्स्ट लाईन, सोईंग ऑफ सीड. सोईंग ऑफ सीड किंवा सोईंग इज डन ड्युरिंग सेकंड वीक ऑफ जून. साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण त्याची पेरणी करतो, की ज्या वेळेला पावसाळा सुरू झालेला असतो. आणि सीड रेट किती आहे, तर सीड रेट जो आहे, सीड रेट रिक्वायर्ड आहे 250 to 400 kg पर हेक्टर. 1 हेक्टर एरिया नर्सरी जी आहे ती 1 हेक्टरची असेल तर ती साधारणतः 10 to 12 हेक्टर एरियासाठी सीडलिंग देऊ शकते किंवा पुरवू शकते.
आता हे झालं वेट नर्सरी आणि ड्राय नर्सरी बाबतीत. आता तिसरं पहा प्रकार, तिसरा जो आहे तो दापोग नर्सरी. दापोग मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सीडलिंग इन केस ऑफ पॅडी. हे फार महत्त्वाचं आहे. पहा दापोग पद्धत ही परीक्षेला तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला नक्की विचारली जाईल. IMP म्हणून तुम्ही लक्षात ठेवा दापोग नर्सरी. आता ही वेगळी कशी आहे पहा, तिची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण 1 बाय 1 बघूया. दापोग नर्सरी. फर्स्ट पॉईंट, दिस इज फॉलोड इन एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय ॲज लाईक वेट नर्सरी. इथे खात्रीशीर पाणी पुरवठा आपल्याला पाहिजे तरच दापोग नर्सरी आपण मॅनेज करू शकतो किंवा रेज करू शकतो. दिस इज फॉलोड इन एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. पाणी पुरवठा तिथे खात्रीचा पाहिजे. सेकंड, नर्सरी इज प्रिपेअर्ड ऑन कॉन्क्रीट फ्लोअर ऑर ऑन रेज्ड बेड कवर्ड विथ पॉलिथिन पेपर. आता पहा, इथं जी नर्सरी आपण करणार आहे याला जमीनच पाहिजे असं नाही. तुम्ही टेरॅसवरती, आपली बिल्डिंगचं जे टेरॅस आहे त्याच्यावरती सुद्धा कॉन्क्रीट फ्लोअरवरती ही नर्सरी मॅनेज करू शकतो आपण, किंवा शेतामध्ये रेज्ड बेड तयार करून. पण फरक इथं जो आपल्याला दिसतो तो रेज्ड बेड आहे तो पॉलिथिन पेपरनी कव्हर केलेला असतो. म्हणजे रेज्ड बेड इज कव्हर्ड विथ पॉलिथिन पेपर, हे लक्षात घ्या. तर इथे ॲश्युअर्ड सप्लाय ऑफ वॉटर ही पहिली अट आहे. आणि दुसरी जी आहे ती कॉन्क्रीट फ्लोअर आपण वापरू शकतो किंवा रेज्ड बेड इज कवर्ड विथ पॉलिथिन पेपर हेही आपण वापरू शकतो. थर्ड, प्री जर्मिनेटेड सीड्स म्हणजेच आपले स्प्राउटेड सीड आर युज्ड फॉर सोईंग. तर सोईंगसाठी आपल्याला इथे स्प्राउटेड किंवा प्री जर्मिनेटेड अगोदरच अंकुरित झालेले बी ॲज लाईक वेट नर्सरी आपल्याला इथं पेरणीसाठी वापरता येतील. प्री जर्मिनेटेड सीड्स आर युज्ड फॉर सोईंग. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं आहे, इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग विदिन 14 to 16 days आफ्टर सोईंग. याचा अर्थ की आपण बिया त्या स्प्राउटेड सीड्स ज्या वेळेला रेज्ड बेडवरती लावून घेतो त्यानंतर साधारणतः 14 ते 16 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण वाढ झालेले सीडलिंग्स मिळू शकतात ॲज कम्पेअर टू वेट अँड ड्राय मेथड. तिथं मात्र जास्तीचा वेळ सीडलिंग साठी लागू शकतो. इथं मात्र आपल्याला सीडलिंग्स 14 ते 16 दिवसामध्ये मिळू शकतात. म्हणजेच हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण कंपॅरिझन वेट आणि ड्राय मेथडशी करतोय, तिथे मात्र 14-16च्या ऐवजी 20-25 दिवस लागू शकतात. म्हणजे इथं आपल्याला सीडलिंग जे आहे ते लवकर हाताशी येऊ शकतात. इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 14 to 16 days आफ्टर सोईंग. पेरणीनंतर आपल्याला साधारणतः 15 दिवसामध्ये रेंज जर आपण त्याचा मीन जर काढला तर 15 दिवसामध्ये आपल्याला रोपं तयार झालेली आढळून येतील. आणि इथे साधारणतः 30 to 40 स्क्वेअर मीटर एरिया दिला आहे पहा. म्हणजे जी नर्सरी आहे ते 30 ते 40 चौरस फुटाची जर असेल तर ती आपल्याला साधारणतः 1 हेक्टर एरियासाठी ती पुरेशी होऊ शकते. म्हणजे इथं आपल्याला साधारणतः 30 ते 40 चौरस मीटर एवढा जो एरिया आहे नर्सरीचा, तर त्यातील रोपं आपल्याला पुढील 1 हेक्टर एरियासाठी सफिशियंट असू शकतात. आता हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. नर्सरी, आता याच्यावरती प्रश्न कसा येईल पहा. तर प्रश्न फक्त दापोगवरती येईल, दापोग नर्सरी. आणि वरचे ड्राय आणि वेट नर्सरी जी आहे ती फक्त तुम्ही लक्षात ठेवा, त्यातले मुद्दे लक्षात ठेवा. पण ह्या वेट नर्सरी, ड्राय नर्सरी आणि दापोग नर्सरी या 3 नर्सरी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अगदी 99% कोणतं लक्षात ठेवायचं आहे तर दापोग नर्सरी. पुन्हा एकदा दापोग नर्सरीबद्दलच आपण बोलूया. तर दापोग नर्सरी कुठं फॉलो केली जाते, वेअर वॉटर सप्लाय इज
ॲश्युअर्ड, जिथं खात्रीचा पाणी पुरवठा आहे तिथं फॉलो केली जाते. त्यानंतर इथे कॉन्क्रीट फ्लोअर आपल्याला वापरता येऊ शकतो किंवा रेज्ड बेड कव्हर्ड विथ पॉलिथिन पेपर. पहा इथे पॉलिथिन पेपरचा वापर केलेला आहे. तिसरं, प्री जर्मिनेटेड सीड्स आर युज्ड फॉर सोईंग ॲज लाईक वेट नर्सरी. आणि आणखी एक याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल, सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग विदिन 14 to 16 days आफ्टर सोईंग. म्हणजे इथं आपल्याला लवकर रोपं मिळू शकतात. आणि शेवटी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, 30 to 40 square feet एरिया ऑफ नर्सरी इज सफिशियंट फॉर रेझिंग 1 hectare एरिया. हे लक्षात ठेवा. तर ह्या दापोग नर्सरी बाबतीतली संकल्पना आणखी तुमची क्लिअर व्हावी यासाठी एक व्हिडिओ किंवा एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला या लेक्चरबरोबर किंवा या व्हिडिओ लेक्चरबरोबर मी देणार आहे. तीसुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला नक्की दापोग नर्सरी बेड कशा असू शकतात, त्यानंतर त्याच्यावरती आपण बिया कशा अंथरतो, पॉलिथिन कवर कसं असतं किंवा ॲक्च्युअल तुम्हाला त्याची जी काही पद्धत आहे ते त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहावयास मिळेल. नेक्स्ट पॉईंट, ट्रान्सप्लांटिंग. आता ही रोपं तयार झाल्यानंतर आफ्टर प्रिपरेशन ऑफ सीडलिंग इन नर्सरी तर ट्रान्सप्लांटिंग इज कॅरीड आउट. तर ट्रान्सप्लांटिंग करताना आपल्याला स्पेसिंग फार महत्त्वाचं असतं. पहा, स्पेसिंग याचा अर्थ अंतर. इथे आपल्याला अंतर हे 2 अंकामध्ये दिलेलं असतं. पहिला अंक जो आहे, आता इथं एक आपण उदाहरण म्हणून घेऊया. इथं लिहिलेलं आहे पहा, अर्ली व्हरायटीज. अर्ली व्हरायटीजमध्ये आपल्याला स्पेसिंग दिलेलं आहे 15 into 15 सेंटीमीटर. याचा अर्थ 2 ओळीमधलं अंतर हे 15 सेंटीमीटर आणि ओळीमधील 2 रोपांमधलं अंतर हे 15 सेंटीमीटर. म्हणजे 15 into 15 असं असेल तर 15 सेंटीमीटर 2 ओळीमधलं अंतर आणि 15 सेंटीमीटर त्या ओळीमधील 2 रोपांमधलं अंतर असं सांगितलेलं असतं. आता पुन्हा ट्रान्सप्लांटिंगकडे येऊया आपण. ट्रान्सप्लांटिंग याचा अर्थ प्लांटिंग ऑफ सीडलिंग इन परमनंट फील्ड. आपल्याला जिथं भाताचं पीक घ्यायचं आहे त्या ठिकाणी रोपांची लागवड करणं, पुनर्लागण करणं, जी नर्सरीमधून रोपं आपण आणलेली असतात त्याला म्हणायचं ट्रान्सप्लांटिंग. तर इथे प्रत्येक स्पॉटला किंवा होलला आपण 3 ते 4 सीडलिंग ट्रान्सप्लांट करतो. पहा, पहिलंच वाक्य काय आहे, ॲट ईच स्पॉट, म्हणजे एका ठिकाणी. स्पॉट याचा अर्थ होल किंवा तो स्पॉट तेवढी एरिया. ॲट ईच स्पॉट 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड. सेकंड, प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग. मी आत्ताच याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की इथं स्पेसिंग किंवा प्लांटिंग डिस्टन्स जे आहे ते 2 ओळीमधलं असू शकतं आणि दुसरा अंक काय दर्शवतो, 2 रोपांमधील अंतर. तर इथं व्हरायटीनुसार त्याचं स्पेसिंग बदललेलं आहे. पहा, स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता. अर्ली व्हरायटी याचा अर्थ अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज, म्हणजे लवकर पक्व होणाऱ्या जाती. तर त्यासाठी अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीसाठी स्पेसिंग आहे 15 into 15 सेंटीमीटर. नेक्स्ट, मीडियम व्हरायटी म्हणजे मध्यम कालावधी लागणाऱ्या भाताच्या जातीसाठी 20 into 15 सेंटीमीटर, 20 गुणिले 15 सेंटीमीटर. आणि लेट मॅच्युरिंग व्हरायटीज, उशिरा येणाऱ्या व्हरायटीजसाठी 20 to 20 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे. ब्रॉड क्वेश्चनमध्ये ज्या वेळेला आपल्याला मुद्दे विचारले जातात त्यावेळेला सीड रेट आणि स्पेसिंग हे मुद्दे प्रामुख्याने येतात. तर इथं अर्ली व्हरायटीसाठी 15 into 15 सेंटीमीटर, मीडियम व्हरायटीसाठी 20 into 15 सेंटीमीटर आणि लेट व्हरायटी 20 into 20 सेंटीमीटर अशा स्वरूपाचं प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग आहे. यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. पहा, खते, मॅन्युअर्स सेंद्रिय खते, फर्टिलायझर्स रासायनिक खते. पहा, पहिलीच ओळ इथं सांगितलेली आहे, FYM or compost is added at the rate of 12.5 tons per hectare. इथे आपल्याला पॅडीसाठी शेणखत जे आहे ते किंवा कंपोस्ट आहे
त्याची मात्रा किंवा त्याचा रेट दिलेला आहे 12.5 टन्स पर हेक्टर. आता हे कधी ॲड करायचं वगैरे तुम्हाला सरावाने लिहिता येईल. दिस कंपोस्ट ऑर FYM इज ॲडेड ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. प्रिपरेटरी टिलेज करत असतानाच आपण हे शेणखत त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. आता फर्टिलायझर डोस बघूया. फर्टिलायझर डोसमध्ये पुन्हा त्याचे 2 गट आपण केलेले आहेत. पहिला जो गट आहे लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी. जर व्हरायटी लोकल असेल किंवा एखादा सुधारित वाण असेल किंवा ज्याला आपण व्हरायटी म्हणतो, त्यासाठी NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा जो डोस दिलेला आहे तो पहा. 50 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस आणि 25 kg पोटॅश kg पर हेक्टर युनिट किलोग्राममध्ये आहे आणि हा डोस हेक्टरसाठी 1 हेक्टरसाठी दिलेला आहे. आणि दुसरा गट आहे हाय यील्डिंग व्हरायटी. जर जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आपण लावलेल्या असतील तर मात्र NPKचा डोस जवळपास दुप्पट झालेला आहे. नायट्रोजन 100 kg, फॉस्फरस 50 kg, पोटॅशियम 25 kg पर हेक्टर. तर हा मुद्दासुद्धा बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आता त्यानंतर हार्वेस्टिंग अँड यील्ड म्हणजे पीक पक्व झाल्यानंतर आपण त्याचं हार्वेस्टिंग किंवा पिकाची कापणी करतो. तर पहा फर्स्ट लाईन. इन केस ऑफ हार्वेस्टिंग ऑफ पॅडी, पॅडी इज हार्वेस्टेड व्हेन इयर्स आर नियरली राईप अँड स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. पहा इथे काय म्हटलेलं आहे, पॅडी कधी हार्वेस्ट करायचं, व्हेन इयर्स आर नियरली राईप. आता इयर्स EARS असं स्पेलिंग आहे पहा. इयर हेड आपण त्याला म्हणतो. ओंबी, भाताची ओंबी की ही पक्व झाल्यानंतर आणि जो काही स्ट्रॉ असेल, साळवण आपण म्हणतो, ते थोडंसं ग्रीन असेल त्यावेळेला आपण पॅडी हार्वेस्ट करतो. म्हणजे इयर हेड्स आर नियरली राईप अँड पॅडी स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. अशा अवस्थेमध्ये आपण पॅडी हार्वेस्ट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, टाइमली हार्वेस्टिंग प्रिव्हेंट द लॉस ऑफ यील्ड ड्यू टू ग्रेन सेडिंग. आता इथे पहा टाइमली हार्वेस्टिंग, आपल्याला अचूक वेळ साधता आली पाहिजे, नाही तर काय होतं, सेडिंग ऑफ ग्रेन. ते ग्रेन जे आहेत ओंबीमधले किंवा जी साळ आहे ती गळून पडू शकते. त्यामुळं टाइमली हार्वेस्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट in case of paddy harvesting. Third, the crop is harvested by cutting the plants with the help of sickle. पहा असंच आपण हार्वेस्टिंग व्हीटमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल, शार्प सिकल, देन टाईड इन टू बंडल्स अँड अलाउड टू ड्राय फॉर 2 to 3 days. हे काही जी वाक्य आहेत, हार्वेस्टिंग असेल आणि सिरियल क्रॉप्स असतील म्हणजेच आपलं व्हीट किंवा पॅडी, ह्याच्यामध्ये सारखंच आहे. कटिंग विथ द हेल्प ऑफ सिकल, देन टाईड इन टू बंडल्स अँड अलाउ टू ड्राय फॉर 2 to 3 days. म्हणजे अगोदर कट करणं, पेंड्या बांधणं आणि नंतर 2 ते 3 दिवस त्या पेंड्या उन्हामध्ये वाळत ठेवणं. हे व्हीट आणि पॅडीमध्ये आपल्याला केलेलं दिसून येईल. आणि नंतर मग हार्वेस्टिंग, ॲक्च्युअल हार्वेस्टिंग आपण मशीन्स वापरतो, पॅडी हार्वेस्टर वापरतो, मेकॅनिकल मशीन्स वापरतो. पाचवा मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे, स्मॉल साइज्ड पॅडी थ्रेशर इज यूज्ड फॉर थ्रेशिंग और नाऊ ए डेज मेकॅनिकल हार्वेस्टर आर अवेलेबल. तुम्ही व्हीट हार्वेस्टर पाहिलेला आहे, तशाच प्रकारचा पॅडी हार्वेस्टरसुद्धा सध्या उपलब्ध आहे की ज्याच्यामुळे हार्वेस्टिंग हे खूप इझी झालेलं आहे. आता हार्वेस्टिंग झाल्यानंतर यील्ड पहा. यील्ड परत 2 गटामध्ये आपण विभागलेलं आहे. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज, लवकर येणाऱ्या जर भाताच्या किंवा पॅडीच्या व्हरायटीज असतील तर तिथे यील्ड आपण 40 to 50 क्विंटल्स पर हेक्टर असं आपल्याला मिळू शकतं. आणि लेट व्हरायटीज असतील, उशिरा येणाऱ्या जर पॅडीच्या व्हरायटीज असतील तर तिथं यील्ड आहे 60 to 70 क्विंटल्स पर हेक्टर.
अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीजसाठी 40 to 50 आणि लेट मॅच्युरिंग व्हरायटीजसाठी 60 to 70 क्विंटल्स पर हेक्टर. यील्ड त्याचं युनिट क्विंटल्स पर हेक्टर असं आहे. ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर व्हरायटीज ऑफ पॅडी. आता पहा, तुम्ही नेहमी आपल्या नेहमीच्या वाहन सामानामध्ये किंवा किराणा सामान ज्या वेळेला आणतो त्यावेळेला आपण तांदळाच्या पिशवी आणतो किंवा तांदूळ विकत आणतो. काही वेळेला आपण तुकडा तांदूळ म्हणतो, काही वेळेला सुवासिक तांदूळ म्हणतो. तर त्या व्हरायटीज ज्या आहेत त्या तुम्हाला फॅमिलियर आहेत. पहा कोणकोणत्या व्हरायटीज आहेत. इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्ना, आंबेमोहर 157, साबरमती, कर्जत नंबर 3, IR8, IR20 आणि IR22. तर यामध्ये सेंटेड व्हरायटीज ज्या आहेत की ज्याला आपण सुवासिक तांदूळ म्हणतो त्या बासमती आहे, इंद्रायणी आहे, आंबेमोहर आहे, चिनूर आहे. या आपल्याला सेंटेड व्हरायटीज किंवा सुवासिक तांदूळ म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. तर यातील साधारणतः 4 ते 5 व्हरायटीज लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये त्या लिहिता येतील. तर ह्या व्हरायटीज मात्र बऱ्याच वेळेला आपल्याला ब्रॉड क्वेश्चनमध्ये व्हरायटीजचा पॉईंट येतो आणि तिथं अनेक क्रॉप असल्यामुळं आपली जम्बलिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळं सगळ्याच व्हरायटी करायच्या नसतात, पण ज्या महत्त्वाच्या आहेत, पहिल्यांदा ज्या दिलेल्या आहेत, पहिल्या 4-5 व्हरायटीज आपल्याला पाठ कराव्या लागतील. नेक्स्ट, पेस्ट ऑफ पॅडी म्हणजे पॅडीवरील कीड. आपण व्हीटमध्ये सुद्धा पाहिलं पहा. पेस्ट म्हणजे हार्मफुल इन्सेक्ट, उपद्रवी कीटक की जे आपल्या पिकांना नुकसान करू शकतात. त्यामुळं आपलं उत्पादन कमी येतं. पहा इथं इनलिस्ट केलेलं आहे येलो स्टेम बोरर. दुसरी पेस्ट आहे पॅडी गॉल फ्लाय. तिसरी आहे राईस बग. फोर्थ राईस हिस्पा. फिफ्थ पॅडी ग्रासहॉपर. आणि लास्ट रॅट्स अँड क्रॅब की ज्याला आपण उंदीर आणि खेकडा असं म्हणू शकतो. तर या ज्या पेस्ट आहेत त्या विद्यार्थिनींनो फक्त लक्षात ठेवा. आपल्याला इनलिस्ट एनी 2 पेस्ट, इनलिस्ट एनी 3 पेस्ट असं प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतं. अशा वेळेला आपल्याला ती यादी पटकन डोळ्यासमोर आली पाहिजे. तर इथे स्टेम बोरर आहे, गॉल फ्लाय आहे, राईस बग आहे, राईस हिस्पा आहे, पॅडी ग्रासहॉपर आहे, रॅट्स आणि क्रॅब हेही आपल्याला पेस्टमध्ये लिहिता येतील. आता उंदीर आणि खेकडा हे काही इन्सेक्ट नाहीत, पण त्याचा उल्लेख आपण पेस्टमध्ये करू शकतो किंवा केला जातो. बाकीचे वरचे जे आहेत साधारणतः 5 ते सगळे हार्मफुल इन्सेक्ट आहेत. आता यामध्ये पेस्ट ऑफ पॅडीमध्ये पॅडी गॉल फ्लाय ज्याला आपण मराठीमध्ये गादमाशी असं आपण म्हणतो. गादमाशी उच्चार नीट पहा. आणि त्याला पॅडी गॉल फ्लाय म्हणतात. ती साधारणपणे अशी दिसते पहा. तुम्हाला स्लाईडमध्ये त्या गॉल फ्लायचा फोटो इथं टाकलेला आहे पहा. पॅडी गॉल फ्लाय. नेचर ऑफ डॅमेज म्हणजे कशा प्रकारे नुकसान करते ही. हे जे अडल्ट स्टेज तुम्हाला दाखवली फोटोमध्ये, या गॉल फ्लाय किंवा ही माशी दाखवलेली आहे. या माशीची अळी त्रासदायक ठरू शकते भात पिकासाठी. तर पहा, नेचर ऑफ डॅमेज म्हणजे नुकसान कशा प्रकारे ही गॉल फ्लाय करते. मॅगट बोर्स इंटू स्टेम. आता मॅगट याचा अर्थ अळी, बोर्स इंटू स्टेम म्हणजे खोडाला छिद्र पाडते. म्हणजे जे काही पॅडी स्ट्रॉ असेल किंवा पॅडीचं प्लांट असेल त्या प्लांटला किंवा त्या प्लांटच्या स्टेमला ती अळी छिद्र पाडते. अँड अटॅक द बेस ऑफ ग्रोईंग पॉईंट अँड प्रोड्युसेस सिल्वरी शूट. पहा, अगदी बेसला जमिनीलगत स्टेमवरती अटॅक होतो, छिद्र पाडलं जातं आणि त्यातून मग आपल्याला एक सिल्वरी शूट, एक आउटग्रोथ निर्माण होते की ज्याला सिल्वरी शूट म्हटलेलं आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर निर्माण होतं.
अफेक्टेड टिलर्स डू नॉट प्रोड्यूस एनी पॅनिकल ऑर इयरहेड. आणि मग अशा प्रकारे अफेक्ट झालेलं जे काही ते प्लांट आहे त्याला ओंबी येत नाही, म्हणजे त्याला भात लागत नाही किंवा पॅनिकल याचा अर्थ ओंबी, त्यालाच आपण इयरहेड म्हणतो. तर ती भाताची ओंबी तयार होत नाही. मग अशा वेळेला आपण कंट्रोल मेजर काय करणार? बर्न वाईल्ड राईस अँड ग्रास. तर ही जी माशी आहे, गॉलफ्लाय आहे, हिचं साईट ऑफ प्युपेशन असेल म्हणजे कोशावस्था असेल, साईट ऑफ ओव्ही पोझिशन असेल किंवा आपण एगमासेस म्हणूया त्याला, अंडीपुंज असतील किंवा प्युपेशन असेल, कोश असतील, हे ग्रासवरती आणि वाईल्ड राईस बांधावरती वेगवेगळ्या प्रकारचं बिया पडून राईस उगवलेलं असतं. तर अशा गवतावरती आणि राईसवरती ती जी गॉलफ्लाय आहे अंडी घालू शकते किंवा कोश तयार करू शकते. तर अशा गोष्टी बर्न करणं गरजेचं आहे. आणि केमिकल कंट्रोलमध्ये आपल्याला असं म्हणता येईल अप्लाय 10% थायमेट किंवा थिमेट. थिमेट आपण वापरलं पाहिजे. त्याचा रेट किती वापरलेला आहे पहा, @10 kg पर हेक्टर. 10 किलो थिमेट आपण पर हेक्टरमध्ये जर अप्लाय केलं तर ही गादमाशी किंवा गॉलफ्लाय आपल्याला कंट्रोलमध्ये करता येते. बऱ्याच वेळेला इनलिस्टमध्येच अशा गोष्टी आपण पेस्ट डिसीज विचारतो, पण जर एक्सप्लेनेशन आलं तर कोणत्याही पेस्टमध्ये 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. एक नेचर ऑफ डॅमेज, ती पेस्ट नुकसान कशा प्रकारे करते, आणि दुसरं म्हणजे कंट्रोल मेजर, तुम्ही कंट्रोल कशा प्रकारे कराल किंवा कोणते केमिकल्स वापराल किंवा कोणतं मेकॅनिकल कंट्रोल कराल. तर पहा पुन्हा एकदा गॉलफ्लायबद्दल आपण बोलूया. इथे गॉलफ्लाय जे आहे त्याचं नेचर ऑफ डॅमेज आपण पाहूया. मॅगॉट्स याचा अर्थ लार्वी किंवा अळी. मॅगॉट्स बोर्स इनटू स्टेम and attack the base of growing point and produces silvery shoot. Larvae bores into stem or maggot bores into stem and attack the base of growing point and produces silvery shoot. Produce silvery shoot underline. हे त्याचं महत्त्वाचं सिम्पटम किंवा लक्षण आहे. आणि दुसरं आपल्याला काय दिसून येतं नेचर ऑफ डॅमेज, अफेक्टेड टिलर्स किंवा अफेक्टेड पॅडी प्लांट डू नॉट प्रोड्यूस एनी इयरहेड. तिथं आपल्याला यील्डच्या स्वरूपात कुठल्याही ओंबीचं लक्षण दिसणार नाही, ओंबी येणार नाही, पॅनिकल फॉर्म होणार नाही. कंट्रोलमध्ये बर्न वाईल्ड राईस अँड ग्रास. आणि सेकंड अप्लाय 10% थायमेट @10 kg per hector. नेक्स्ट डिसीजेस ऑफ पॅडी. डिसीजेस ऑफ पॅडीमध्ये याला आपण रोग म्हणतो पहा, रोग. तर हे इनलिस्टसाठीच फार महत्त्वाचे आहेत, त्याची यादी फक्त लक्षात ठेवा. आणि एखादा डिसीज आपण साधारणतः पॅडी ब्लास्ट वगैरे जसं आपण गॉलफ्लाय पाहिली त्याप्रमाणे एक डिसीज तुम्हाला तयार करायचा आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. तर डिसीजेस कोणते आहेत पहा, पॅडी ब्लास्ट, बॅक्टेरियल लीफ ब्लाईट आणि तिसरं आहे फूट रॉट अँड स्टेम रॉट. याचे उच्चार किंवा हे सर्व तुम्हाला जरी वेगळं वाटत असेल तरीसुद्धा ज्या वेळेला आपण वर्गामध्ये याल त्यावेळेला अशा गोष्टी आपण पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार किंवा हॅमरिंग करून हे सर्व तयार करून घेतलं जातं. त्यामुळं याबद्दल अजिबात भीती बाळगू नका. म्हणजे बॅक्टेरियल ब्लाईट असेल, फूट रॉट, स्टेम रॉट, ब्लास्ट असे जे काही शब्द आहेत हे तुम्हाला अजून ओळखीचे झालेले नाहीत, पण जसे जसे क्रॉप्स आपले पुढे जातील तसे हे रोग तुम्हाला ओळखीचे वाटू लागतील आणि पुढं पुढं मात्र अतिशय हा भाग तुम्हाला सोपा जाईल. तर पहा इथे पॅडी ब्लास्ट कसा असतो, म्हणजे साधारणतः सिम्पटम्स आणि कंट्रोल. आपण पेस्टमध्ये 2 गोष्टी पाहिल्या की नेचर ऑफ डॅमेज, नुकसान कसं होतं, तसं रोगामध्ये पहिला मुद्दा असतो सिम्पटम्स, लक्षणं कोणती दिसतात. आता आपल्याकडे सुद्धा आपल्याला समजा मलेरिया झाला तर आपल्याला ताप येतो, थंडी वाजते,
याप्रमाणे जी लक्षणं दिसतात तशी पिकांवरती सुद्धा रोगांची लक्षणं आढळून येतात आणि ती मग कशा स्वरूपाची आहेत पहा. तुम्ही इथं छायाचित्रही पाहू शकता ब्लास्टचं. पहा पानावरती कसे करपलेले स्पिंडल सेप्ड ब्राऊन कलरचे किंवा रेडिश ब्राऊन कलरचे स्पॉट आलेले तुम्हाला दिसतील आणि तेच जे दिसतंय तेच आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. पहा सिम्पटम्स काय आहेत. स्पिंडल सेप्ड ब्राऊन टू रेडिश ब्राऊन स्पॉट्स ॲपियर्स ऑन लीव्स. म्हणजे साधारणतः रेडिश ब्राऊन कलर्ड स्पॉट्स ॲपियर्स ऑन दी लीव्ज ऑफ पॅडी प्लांट. आणि ते तुम्हाला या फोटोग्राफ्समध्ये क्लिअर दिसत आहे. दी स्पॉट ऑन लीव्ज अँड ग्रेन्स आर डार्कर. म्हणजेच ग्रेन्सवरती सुद्धा अशा स्वरूपाचे स्पॉट येतात आणि लीव्जवरती सुद्धा येतात आणि ते थोडेसे डार्क कलरचे असतात. नेक्स्ट देर इज रॉटिंग ऑफ नेक रिझल्टिंग ड्रॉपिंग ऑफ इयरहेड्स. इयरहेड्स किंवा पॅनिकल किंवा ज्याला आपण ओंबी म्हणतो तिथं रॉटिंग होतं आणि बऱ्याच वेळेला प्रादुर्भाव जर जास्त झालेला असेल तर इयरहेड गळून पडतो की ज्याला आपण ड्रॉपिंग ऑफ इयरहेड्स हा शब्द वापरलेला आहे. आता कंट्रोल कसं करायचं तर कंट्रोलमध्ये ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज. रोग प्रतिकार ज्या व्हरायटीमध्ये करण्याची क्षमता आहे किंवा अशा व्हरायटीज उदाहरणार्थ रत्न असेल किंवा बासमती असेल किंवा चिनूर असेल इंद्रायणी असेल अशा व्हरायटी पहिल्या 4 व्हरायटीज ह्या डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज आहेत की ज्या व्हरायटीजमध्ये रोग प्रतिकारक शक्ती किंवा क्षमता असते पॅडी ब्लास्टसाठी आणि अशा व्हरायटी तुम्ही ग्रो करू शकता. नेक्स्ट ट्रीट दी सीड्स विथ कुप्रावॅट. तर कुप्रावीट किंवा आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे तर ती बिफोर सोईंग आपण देतो. तर ब्लास्ट येऊ नये म्हणून आपण पॅडी सीड्सची ट्रीटमेंट कुप्रावीट यासाठी देऊ शकतो किंवा स्प्रे क्रॉप विथ बेनलेट. बेनलेट ही एक फंजीसाईड आहे की ज्या फंजीसाईडचा स्प्रे आपण त्या क्रॉपवरती देऊन पॅडी ब्लास्ट कंट्रोल करू शकतो. तर पहा इथे पुन्हा एकदा पॅडी ब्लास्ट आपण पाहूया की साधारणतः एवढंच लक्षात ठेवा सिम्पटम्समध्ये. रेडिश ब्राऊन कलर्ड स्पॉट ॲपियर्स ऑन लीव्ज अँड ग्रेन्स अँड देर इज रॉटिंग ऑफ नेक रिझल्टिंग ड्रॉपिंग ऑफ इयरहेड्स. रॉटिंग म्हणजे कुजणे, नेक्रॉसिस होणे इयरहेडचा आणि इयरहेड गळून पडणे. कंट्रोल मेजर ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज फॉर एक्झाम्पल रत्ना इंद्रायणी बासमती आंबेमोहर एक्सेट्रा. ट्रीट द सीड्स विथ कुप्रावीट. म्हणजे ही तशी ट्रीटमेंट आहे. कुप्रावीटची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. आणि लास्ट स्प्रे दी क्रॉप ऑर पॅडी क्रॉप विथ बेनलेट फंजीसाईड. तर याप्रमाणे आपण अगदी बोटॅनिकल नेमपासून ते पेस्ट अँड डिसीजपर्यंत पॅडी हे क्रॉप आपण कंप्लीट केलेलं आहे. याच्यामधील ज्या काही थोड्याफार संकल्पना असतील त्या संकल्पना व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्या क्लिअर करून घ्या. या लेक्चरबरोबर मी त्या क्लिप्ससुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. त्याच्यामध्ये पडलिंग कसं असू शकतं, पॅडी ट्रान्सप्लांटिंग कसं करतात, त्यानंतर दापोग मेथड जी नर्सरीची आहे दापोग नर्सरी ती कशाप्रकारे बेड्स बनवले जातात, त्याच्यावरती कशाप्रकारे सीडलिंग्स तयार केले जातात हेही पाहता येईल. त्याचबरोबर पॅडी रोटरी हो की ज्याचं आपण इंटरकल्टिवेशनमध्ये वीड बरी करण्यासाठी उपयोग करतो तो कसा असतो काही व्हिडिओच्या माध्यमातून त्या संकल्पना क्लिअर करून घ्या. आणि इथे आपण पॅडी हे क्रॉप कंप्लीट केलेलं आहे. आणि मग पुढील आठवड्यामध्ये आपले 3 क्रॉप अजून राहिले आहेत. ग्राउंडनट त्याला आपण भुईमूग म्हणतो, त्यानंतर सोयाबीन आणि ग्राम म्हणजे हरभरा हे पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये ते 3 क्रॉप्स कंप्लीट केल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये आपला ट्रॅडिशनल क्रॉप्स हा पहिला चॅप्टर संपेल. त्या अगोदर तुम्ही वहीमध्ये त्याच्या नोट्स पूर्ण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.